आज आपण सोयाबीन मसाला कसा करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण सोयाबीन घेतलेले 1 वाटी, त्यानंतर 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि अशा प्रकारे आपण कांदा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण धने, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर आणि जिरे। आता प्रथम आपण पॅन गरम केलाय आणि त्यामध्ये आपण हे सोयाबीन थोडेसे हलके असे भाजून घेणार आहे। थोडेसे नॉर्मली फक्त आपल्याला ते गरम होसपर्यंत भाजून घ्यायचे की जेणेकरून ते काय होतं, मग आपण जर पाण्यामध्ये टाकले की ते फुगून येतात टर्म व्यवस्थित। तर आपले आता सोयाबीन हे व्यवस्थित भाजून झालेले आहे। हे आता काढून आपण थंड पाण्यात टाकून घ्यायचे। आता आपण हे 5 मिनिटं असेच भिजत ठेवून देऊया। आपण ह्यामध्ये कांदा, ही कोथिंबीर, हा 1 टोमॅटो आपण ह्यामध्ये आता कापून घेणार आहे। ह्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनिया पावडर आणि चवीपुरतं मीठ। आपण हे सगळे मिश्रण एकदाच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आता आपण ह्याची मिक्सरमध्ये एक व्यवस्थित पेस्ट करून घेऊया बारीक। हे पहा, अशी आपण एकदम ह्याची व्यवस्थित अशी एक पूड करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। आपण यात वेगळा कांदा, टोमॅटो असं काही परतणार नाही, कारण की आपण हे सगळं आता ह्याची एक पेस्ट करून घेतलेली। हे जे वाटलेलं मिश्रण आहे आपण टाकून घेणार आहे यामध्ये। ह्यात मसाले सुद्धा आपण टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आपण तेच सगळं आता तेलामध्ये परतून घेणार आहे। 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, आपला मसाला पण आता एकदम व्यवस्थित परतून झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असे फुगलेत। हे बघा सोयाबीन। हे आता आपण व्यवस्थित घट्ट पिळून मसाल्यांमध्ये टाकून घेऊया। बघा, व्यवस्थित घट्ट पिळून घ्यायचं, त्याच्यात पाणी जरा पण ठेवायचं नाही। हे बघा, आता आपण हे पूर्ण मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊया। तुम्हाला हवी तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्याची ग्रेव्ही करू शकता। आणि ही कसं शिजायलाही जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये हे भाजी आपली तयार होते लगेच खाण्यासाठी। आता मी ह्यामध्ये जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता तेवढंच 1 भांडंच फक्त पाणी ॲड करणार आहे, जास्त पाणी नाही टाकणार आहे। बघा, एवढं ते भांडं धुवूनच मी पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता हे आपण हे 10 मिनिटं व्यवस्थित शिजून घेऊया। तेव्हा आपली भाजी किती व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण आपली भाजी तयार आहे। आता आपण ही सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपला गरमागरम सोयाबीन मसाला खाण्यासाठी तयार आहे। त्याबरोबर मी इंद्रायणी राईस, टोमॅटो आणि मुळा घेतला आहे।